नमस्कार मित्रांनो, गुड मॉर्निंग. तुमच्या सगळ्यांचं स्वागत आहे परत एकदा तुमच्या आपल्या स्वतःच्या चॅनलमध्ये, ज्याचं नाव आहे VVM मोटो ब्लॉग्स. माझ्या व्ह्यूअर्सच्या स्पेशल रिक्वेस्टवर हा ब्लॉग मी मराठी भाषेत बनवत आहे आणि मी प्रयत्न करीन मराठीत चांगला ब्लॉग बनवायचा. इनफॅक्ट मी याच्या आधी केव्हा ब्लॉगिंग मराठीत नाही केली आहे, त्याच्यामुळे थोडासा त्रास होतो. बट येस, बिंग महाराष्ट्रीयन, मला मराठी ब्लॉगसुद्धा बनवायला पाहिजे. दॅट आय अंडरस्टँड अँड आय ॲप्रिशिएट अँड आय विल कंटिन्यू टू डू दॅट. ओके, आजची जी राईड आहे एक छोटीशी शॉर्ट राईड आहे. कारण आपला GoPro Hero 10, आपला ॲक्शन कॅमेरा, आपला GoProचा माईक अडॅप्टर आणि आपल्या GoProच्या सगळ्या ॲक्सेसरीज माझ्याजवळ आलेल्या आहेत. आणि त्या सगळ्या एकत्र आल्यानंतर जेव्हा आपण मोटो ब्लॉगिंग करतो, तर त्या मोटो ब्लॉगिंगची क्वालिटी मला काय भेटते आणि त्याचा रिझल्ट कसा येतो हे बघण्यासाठी हा एक टेस्टिंग पर्पजसाठी मोटो ब्लॉगिंग मी करत आहे. आणि अशा प्रकारे इकडे पाऊस सुरू झालेला आहे. युलांझीच्या केसमध्ये जेव्हा तुम्ही तुमचा ॲक्शन कॅमेरा इन्स्टॉल करता किंवा माउंट करता, त्या दरम्यान तुमचा कॅमेरा हा बिलकुल वॉटरप्रूफ नसतो. कारण बॅटरीचा केस काढल्याशिवाय तुम्हाला युलांझीच्या केसमध्ये तुमचा कॅमेरा इन्स्टॉल करता येणारच नाही. आणि आपला GoPro Hero 10 आल्यानंतरचा हा सर्वात पहिला मोटो ब्लॉग आहे आणि तो मी मराठीत करत आहे. या गोष्टीचा मला अभिमान आहे. आणि स्पेशल धन्यवाद माझ्या व्ह्यूअर्सना, ज्यांनी मला हे सजेस्ट केलं की एखादा ब्लॉग तरी तुझा मराठीत असावा, जे आम्हाला बघायला आवडेल. ओके, आणि तुम्हाला सांगू इच्छितो की माझा जो माईक आहे तो GoProचा किंवा कुठल्या ब्रँडचा माईक नाही आहे. तो साधा इयरफोन जो आपण फोनमध्ये यूज करतो, त्याचे इयर्स, त्याचे कान कट करून उरलेला जो माईक आहे, त्याच्यावर मी स्पंज लावून किंवा त्याच्यावर मी विंड ब्लास्ट कवर लावून त्याला मी माझ्या माईकमध्ये इन्स्टॉल केलेलं आहे. आणि ही माझी प्रिव्हियस अरेंजमेंट आहे, जे मी याच्या आधी यूज करत होतो विथ माय अदर कॅमेरा. आणि तेव्हा मला रिझल्ट्स खूप चांगले मिळत होते. आणि म्हणूनच मला हे एक्सपेरिमेंट करायचं होतं की याचा आउटपुट कसा येतो. आय 170, आता मी 70च्या स्पीडवर आहे. नाव ऑन 80. मी रेनकोटसुद्धा घातलेला नाही आहे. आता मला रेनकोट घालावं लागेल आणि मला ब्लॉगिंग थांबवावी लागेल, कारण पाऊस जोरात आलेला आहे. ओके, पाऊस तर थांबला आहे. पण आपल्या सुपर मीटिओरची खास बात तुम्हाला सांगतो, ही बाईक जितकी सुंदर आहे तितकीच लवकर खराब होते पावसात. आणि इतक्या सुंदर गाडीवर जेव्हा चिखल लागलेला दिसतो, तेव्हा मनाला ज्या भेगा पडतात, हे ब्लॉगमध्ये एक्सप्लेन करणं थोडंसं कठीण आहे. घरातनं निघालो तेव्हा मला ऊन दिसत होता, पण आत्ता द सिनेरियो इज बीन चेंज कम्प्लिटली. आणि ऑल ऑफ सडन इकडे पाऊस सुरू झाला आहे. दहिसर चेकनाका क्रॉस करून मी आता थोडासा पुढे आलेलो आहे. ॲक्च्युली आता गणेशोत्सव असल्यामुळे जास्त ट्रॅफिक तर नक्कीच नाही आहे, पण पावसाने थोडासा गेम खराब केला आहे माझा आज. नेवर माइंड. पण तुम्हाला सांगू इच्छितो की या रस्त्यावर नॉर्मली जेव्हा मी ऑफिसला जात असतो, तेव्हा ट्रॅफिक ही खूप त्रास देते. इनफॅक्ट दहिसरनंतर परत काशीमीराचा ब्रिज उतरल्यानंतर रस्त्याची कंडिशन इतकी घाण आहे की तिकडे तुम्हाला ट्रॅफिक लागणारच. आणि ट्रॅफिक नसली तरी तुम्ही 10-20पेक्षा जास्त स्पीडने जाऊ शकत नाही, रस्ता इतका खराब आहे. तर मित्रांनो, ड्यू टू लो कॉन्फिडन्स जर मराठी बोलताना माझा शब्द इकडे तिकडे झालं तर प्लीज मला माफ करावे. आणि मी मराठीमध्ये ब्लॉग बनवायचा प्रयत्न करत आहे. मे बी हे मी पहिल्यांदा करतो आहे, म्हणून माझे शब्द आउट ऑफ नर्वसनेस इकडे तिकडे होत असतील. पण प्लीज या गोष्टीसाठी मला ट्रोल करू नये अशी माझी नम्र विनंती. आणि तुमचा जर सपोर्ट भेटला तर यापुढचे व्हिडिओज किंवा ब्लॉगिंग नक्कीच मी आपल्या मराठमोळ्या भाषेत करीन. तर आता 80च्या स्पीडवर बघूया आपला कॅमेरा काय काम करतो. आय एम शुअर फुटेज तर चांगले येणारच आहे. त्याशिवाय आपला माईक कसं काम करतो हे बघणं खूप इंटरेस्टिंग असेल. सध्या मी माझ्या कॅमेऱ्याची सेटिंग तुम्हाला सांगतो. सध्या इट इज ऑन 1080 पिक्सेल्स आणि 60 FPS ही सेटिंग मी ठेवली आहे. आणि जी कॅमेरा लेन्स आहे दॅट इज ऑन सुपर व्ह्यू. त्याला सुपर वाईड व्ह्यूसुद्धा म्हणतात. GoPro Hero 10 ॲक्शन कॅमेरामध्ये भरपूर असे फीचर्स आहेत, भरपूर सेटअप्स आहेत
तर तुम्ही रेझोल्युशन सकट, FPS सकट आणि लेन्स सेटिंग सकट बऱ्याच गोष्टी याच्यामध्ये तुम्ही आपल्या कम्फर्टप्रमाणे चेंज करू शकता. आणि इनफॅक्ट मी खूप लवकरच एक छोटा ब्लॉग बनवणार आहे ज्याच्यामध्ये मी कॅमेऱ्याची सेटिंग, स्पेशली त्याची व्हिडिओ सेटिंग्सवर थोडासा फोकस करणार आहे आणि त्याच्यावरचे फीचर्स तुम्हाला थोडेसे एक्सप्लेन करायचा प्रयत्न करेन की कुठले फीचर्स तुम्ही मोटो ब्लॉगिंगसाठी किंवा ॲक्शन ॲक्टिव्हिटीसाठी तुम्ही यूज करू शकता. आता आपण आहोत सप्टेंबरमध्ये. नोव्हेंबरमध्ये आहे मोटोवर्स इन गोवा. तर आपली गोवाची बाईक राईड नक्कीच येणार आहे इन द मंथ ऑफ नोव्हेंबर. आणि नोव्हेंबरमध्ये 3 ते 4 मुंबई टू गोवाच्या बेस्डवर सिरीजमध्ये मी व्हिडिओ बनवणार आहे, जसं की मी गेल्या वर्षी बनवलेले. बट फरक इतकाच आहे की यावेळी गोवा सिरीजचे व्हिडिओ नन अदर दॅन आपल्या सुपर मीटिओर 650वर बनणार आहे. म्हणूनच मी भरपूर एक्सायटेड आहे. आता आपण आहोत सध्या घोडबंदर रोडवर आणि आपल्याला ॲज युजल ट्रॅफिक लागलेली आहे. पण सकाळी जेव्हा मी घरातनं निघालो तेव्हा मी मॅप पाहिलेला, बट घरातनं निघायच्या आधी जेव्हा मी मॅप पाहिलेला तेव्हा इतकी ट्रॅफिक दिसत नव्हती. सो ऑल ऑफ सडन इकडे जाम नसावा अशी अपेक्षा. अशा गावात पण या रस्त्यावर आले ना तर बाईक नक्कीच खूप खराब होते यार, बिकॉज इतका चिखल असतो या रस्त्यावर की तुम्ही स्वतःला बाईकला चिखलापासून किंवा धूळमाटीपासून तुम्ही वाचवूच शकत नाही. आणि सर्वात मस्त गोष्ट म्हणजे या मोटो ब्लॉगिंगच्या भानगडीमध्ये मी हे विसरलो की हे जे माझे हँडग्लोव्ज आहेत मी सध्याच घेतलेत रॉयल एनफील्डवरून, ते बिलकुल वॉटरप्रूफ नाही आहेत. तर त्याची नक्कीच वाट लागणार आहे. नो प्रॉब्लेम, त्याला धुवून जरा सुकावे लागेल. घोडबंदर रस्ता जर छान बनला तर हा एक निसर्गरम्य असा रस्ता आहे आणि इकडनं गाडी चालवत असताना नक्कीच प्रत्येक रायडरला मजा येते, प्रोव्हाइडेड देर इज नो ट्रॅफिक आणि रस्तासुद्धा चांगला असला पाहिजे. हा बघा, हा रस्ता या लोकांनी पूर्ण नवीन बनवलेला ज्याची आता सध्या वाट लागलेली आहे. इनफॅक्ट मी घोडबंदर रोडवर पावसानंतरची जी अवस्था आहे आणि रोडची जी अवस्था त्याच्यावर मी ऑलरेडी एक व्हिडिओ बनवून झालो आहे, जे मी काही दिवसापूर्वीच पोस्ट केलेला, मला वाटतं 1 महिन्याआधीची गोष्ट आहे. एक्साइटमेंट या गोष्टीची आहे की हा कॅमेरा आपल्याजवळ आलेला आहे आणि याच्या पुढचे आपले जितके पण व्हिडिओज असतील ते गोप्रोने बनणार आहेत. या गोष्टीचा आनंद निराळा. तर जितका चांगला हा कॅमेरा दिसतो तितकाच हा चांगला कॅमेरा परफॉर्मसुद्धा करतो. आणि मी जेव्हा माझ्या माईक ॲडॅप्टरवर एक छोटा अनबॉक्सिंग आणि रिव्ह्यू व्हिडिओ बनवत होतो त्या दरम्यान आय हॅव ऑब्झर्व्ड की याची व्हिडिओ क्वालिटी एकदम नेक्स्ट लेवल आहे आणि त्यात काही एक शंका नाही आहे की यूट्यूबर्स किंवा मोटो ब्लॉगर्स का हा कॅमेरा प्रेफर करतात त्यांच्या ब्लॉगिंगसाठी. त्याचं कारण मला समजलेलं आहे. तुम्ही स्क्रीनवर सध्या बघू शकता, हा माझ्या यूट्यूब चॅनलचा आणि स्टुडिओ ॲप्लिकेशनचा एक स्क्रीनशॉट आहे ज्याच्यामध्ये तुम्हाला दिसू शकतो की जितके पण व्हिडिओ मी अजूनपर्यंत पोस्ट केले आहेत 99% लोक जे आहेत त्या लोकांनी अजून चॅनलला सबस्क्राईब केलेलं नाही आहे, पण व्हिडिओ बघतायत ते. तर माझी अशी नम्र विनंती आहे की प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा आणि सपोर्ट करा. हा जो गॅप आहे 99:1 ॲटलिस्ट तो 50-50वर आला तर त्या गोष्टीचा मला खूप फायदा होईल, या चॅनलला खूप फायदा होईल आणि मी त्या गोष्टीसाठी आपला खूप आभार मानतो इन ॲडव्हान्स. धन्यवाद आजच्या व्हिडिओसाठी, धन्यवाद आजच्या ब्लॉगिंगसाठी. पुन्हा भेटूया अजून एक एक्साइटिंग आणि माइंड ब्लोईंग मोटो ब्लॉग्स बरोबर. तोपर्यंत हॅव अ नाईस टाईम आणि गणपती बाप्पा मोरया.